भारतीय संस्कृती जितकी प्राचीन आहे, जितकी गूढ आहे, तेवढेच भारतीय संस्कृतीमधील जे विश्वकर्मा म्हणजे एक देवता आहे, जे की स्थापत्य त्याचबरोबर जे आपलं देवता आहेत त्यांचं वास्तूचे निर्माण करणारे वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य, त्याचबरोबर शिल्पकार आणि म्हणजे देवांच्या प्रत्येक म्हणजे म्हणतात ना की गृहाची रचनाकार किंवा सृष्टीचे रचनाकार म्हटलं तरी चालणार आहेत. हे आहेत ते विश्वकर्मा. विश्वकर्मा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो. आणि विश्वकर्मा जे आहेत त्यांची पूजा केल्याने आपल्याला स्वतःचं घर आहे ते वास्तुसौख्य लाभण्याची जास्तीत जास्त म्हणतात ना की आपल्याला चान्सेस मिळणार आहेत. की जसं हे बघा, वास्तू होणं किंवा न होणं, आता बऱ्याच जणांचं कसं असतं की वास्तूसाठी पैशाची जुळवाजुळव केलेली असते, परंतु थोड्याफार म्हणजे अगदी थोड्यासाठी त्यांचं लोन जे आहे ते पास होत नाही किंवा काही गोष्टीमध्ये अडथळा येतो, वास्तूची निर्मिती जशी हवी तशी होत नाही, किंवा कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते कोणी पैसे घेतलेत, पळून गेले आहे, किंवा वास्तूची निर्मितीच आपले होत नाही आहे. अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचबरोबर ज्यांना वास्तुसौख्यच लाभत नाही आहे त्यांनी विश्वकर्मा जयंतीपासून 6 महिन्यांची एक सेवा आहे ती तुम्ही करू शकता. पूर्ण 6 महिन्यांमध्ये त्याला नियम वगैरे अटी वगैरे अशी काही नाही आहे सेवेला. फक्त आहे असं की जर तुम्ही 6 महिन्यांमध्ये तर तुम्ही कुठेही गेलात तरी ती तुमची सेवा आहे ती तुम्ही चालूच ठेवू शकतात. फक्त सुतक आणि जर पिरियड्समध्ये तुमच्या घरातल्यांनी म्हणजे सुतकामध्ये तर तुम्ही करूच शकत नाहीत, पण पिरियड्समध्ये तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींनी जरी ती सेवा केली तरी चालणार आहे. विश्वकर्मा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो. तर विश्वकर्मा जयंतीपासून 6 महिन्यांची कोणती सेवा आहे, तर अर्थातच विश्वकर्मांचे जे स्तोत्र आहे त्याचे तुम्हाला पठण करायचं आहे. त्याला जास्त वेळ लागत नाही. आणि आता हे बघा, ज्याचे त्याच्या इच्छेनुसार आहे. पहिल्या दिवशी तुमच्याकडे जर विश्वकर्मा भगवानांचा फोटो असेल तर तुम्ही चौरंगावर पाटावर जशी आपली नेहमीची पूजा मांडणी करतो की ती जागा स्वच्छ करायची आहे आणि त्याच्यानंतर तिथे म्हणजे आपल्याला छानपैकी रांगोळी काढून स्वस्तिक वगैरे काढून तिथे पाट चौरंग जे आहे तिथे मांडणी करून त्याच्यानंतर लाल वस्त्र वगैरे तुम्ही अंथरू शकतात. त्याच्यानंतर भगवान विश्वकर्मांचा फोटो जो तुम्हाला गुगलवर आरामात मिळून जाईल तो, किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल ती तुम्ही ठेवलात तरी चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ठेवायच्या अगोदर जर तुम्हाला हे बघा, प्रत्येक आपण पूजेमध्ये गणपती बाप्पाला खूप महत्त्व असतं. गणपती बाप्पाच्या तुम्ही मूर्ती ठेवू शकतात किंवा सुपारी स्वरूप देखील पूजा करू शकतात. त्यासाठी तुम्हाला 2 नागवेलीचे पानं त्याचबरोबर अक्षता ठेवून त्याच्यावर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकतात. अदरवाईज तुम्ही फक्त अक्षतांवर तांदळाची जी रास आहे त्याच्यावर देखील तुम्ही भगवान विश्वकर्मांची सुपारी स्वरूप देखील पूजा करू शकतात आणि फोटो असेल तर फोटो स्वरूप देखील पूजा करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला भगवान गणपती बाप्पाची देखील तेवढीच पूजा करायची आहे, कारण कुठलंही कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण गणपती बाप्पाची पहिली प्रार्थना करत असतो. त्यामुळे पहिल्यांदा गणपती बाप्पाला मान दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला विश्वकर्मा स्तोत्र, आता ते त्या दिवशी तुम्ही जे हे बघा, विश्वकर्मा जयंती जी आहे ती 22 तारीखला आहे, कारण 21 तारीखपासून जरी लागत असेल तरी उदय तिथीनुसार जो आपण म्हणतो ना सूर्याने जी तिथी बघितलेली आहे ती तुम्हाला मानली जाते आणि ती जी आहे ती 22 तारीखलाच आहे. 22 तारीखला तुम्हाला सकाळी करायचं आहे हे सर्व. तुम्ही 22 तारखेच्या सकाळी केल्यानंतर 23 तारीखपासून तुम्ही सायंकाळी देखील ती पूजा करू शकतात. पूजा म्हणजे पूजा मांडणी आहे. भगवान विश्वकर्मांना आपल्या साध्या सोप्या तुमच्या ज्या भाषेमध्ये, ज्या तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्हाला फक्त सांगायचं आहे की आपल्याला जे वास्तुसौख्य लाभत नाही आहे ते वास्तुसौख्य आपल्याला लाभावं. त्याचबरोबर ह्याच्यासाठी तुमचे जे स्तोत्र आहे ते मी किती वेळा पठण करेल, आता ते तुमच्याकडे एक आकडा फिक्स पाहिजे. अगदी तुम्ही 1 वेळा म्हणू शकतात, 3, 5, 11 वेळा म्हणू शकतात, 7 वेळा म्हणू शकतात, 21 वेळा म्हणू शकतात, 51 वेळा म्हणू शकतात, 108 वेळा देखील तुम्ही म्हणू शकता. तुमच्यावर आहे.
जेवढे जास्त म्हणजे स्तोत्र बोलतात ना की तुम्ही म्हणाल तितकं जास्त तुम्हाला वास्तुसौख्य लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत. बऱ्याच जणांचं असं होतं की कर्ज पटकन पास होत नाही आहेत, काही प्रॉपर्टीचे डील्स पटापट होत नाहीत, एखाद्याला अडथळेच येतात बाबा, प्रॉपर्टीच्या काहीतरी डील्स करायला गेला आणि अडथळा आला, कुठून तरी नवीनच पार्टी येते, ती पार्टी जास्तच पैसे सांगते आणि अशा वेळेला आपण आपलं जेवढं बजेट आहे त्याच्या पुढे आपण जाऊच शकत नाही आहोत. असं काही ना काही होत असतं आपल्याला घर घ्यायच्या वेळेला. तर ह्या सगळ्या अडचणींवर एकच रामबाण म्हणतात ना तो उपाय आहे की विश्वकर्मा जयंतीला विश्वकर्मा भगवानांचे स्तोत्र जे आहेत ते तुम्ही म्हणा. त्याचबरोबर हे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, म्हणजे तुमच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. त्याचबरोबर गुगलवर देखील मिळून जाईल आणि तुम्ही PDF वगैरे काढू शकतात. पण शक्यतो हे स्तोत्र जे आहे ते पठण करायला म्हणजे सुरुवात करा, ना की तुम्ही असं ऐकून. हां, तुम्हाला एकदा दोनदा तुम्हाला कानांना ऐका तुम्ही हवं तर, पण तुम्ही हे पठण करा. जितकं जास्त तुम्ही घरामध्ये पठण कराल, आता तुम्ही रेंटच्या घरात असाल तरीही करा, ओनर तुमचं स्वतःचं घर असेल आणि दुसरीकडे तुम्हाला मोठं घर घ्यायचं असेल तरीही करा, तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला सौख्यच लाभत नसेल तरीही करा, वास्तूशी रिलेटेड वास्तुशास्त्राचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी देखील करा. बऱ्याच गोष्टी आहेत. वास्तू म्हणजे असं नाही आहे की हे बघा, घेतली वास्तू ती वास्तू आपल्याला फळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यात आपण जशी म्हणतो ना की आपले एखाद्याची ग्रहदशा असते, अंतर्दशा असते, महादशा असते, ती त्यानुसार चेंज होते आणि त्या पद्धतीने त्या वास्तू आपल्याला लाभत असते किंवा एकतर आपल्याला त्या वास्तूचा त्रास होत असतो. वास्तू कधीही वाईट नसते, परंतु आपल्या ग्रहदशेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी आपण बऱ्याच वर्ष त्याच वास्तूमध्ये राहतो, पण नंतर जो वास्तू दोष असतो तो आपल्याला लागत नाही. परंतु जेव्हा आपले ग्रहमान फिरतं किंवा आपल्याला म्हणतात ना की आपली महादशा अंतर्दशा अशी येते की त्या वास्तूतले दोष आपल्याला लागायला सुरुवात होते, त्यावेळेला असे स्तोत्र ही कामाला येतात की हे वास्तुदोष आपल्याला तितक्या स्वरूपात लागणार नाहीत आणि वास्तू आपली स्वतःची होण्यासाठी, वास्तू सौख्य लाभण्यासाठी हे सर्वांसाठी एकच रामबाण उपाय आहे, जो म्हणजे विश्वकर्मा भगवानांचं स्तोत्र. तुम्ही हे स्तोत्र कुठेही म्हणू शकतात. म्हणजे इव्हन तुम्ही 6 महिन्याची सेवा आहे, तुम्ही गावाला गेलात तरी म्हणू शकता. सुतकमध्ये तुम्हाला हे म्हणता येणार नाही, पण तुम्ही सुतकामध्ये जर समजा स्किप झालं तर पहिल्यापासून करण्याची काही गरज नाही, नॉर्मल करायचं आहे. फक्त एकच दिवशी पूजा मांडणी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणीची आवश्यकता नाही. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात, पण स्पेसिफिक एक टाईम ठेवा की सायंकाळी तर सायंकाळी, सकाळी तर सकाळी. अशा रीतीने जे विश्वकर्मा भगवानांचे स्तोत्र आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. विश्वकर्मा भगवानांचे जे स्तोत्र आहे ते तुम्ही सकाळी म्हटलात तर, आणि म्हणजे असं एकच टाईम ठेवा की कधी सकाळी कधी सायंकाळी, असं करू नका. तुम्ही जिथे गावाला जाणार आहात, कुठेही जाणार आहात, ट्रॅव्हलिंगमध्ये आहात, कधी कधी आपण 2-3 दिवसांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, ठीक आहे, मनामध्ये तुम्ही म्हणू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त विश्वकर्मा भगवानांचे स्तोत्र आपल्याला वास्तुसौख्य लाभावे म्हणून तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.